नमस्कार. जर तुम्ही एस टी बसने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. NCMC कार्ड म्हणजे ज्याला आपण नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड असे म्हणतो. जर तुम्ही एस टी बसने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी NCMC कार्ड खूप गरजेचं आहे. NCMC कार्डसाठी नोंदणी सुरू झालेली आहे, परंतु हे कार्ड नेमकं कधीपासून अनिवार्य करण्यात येणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे. त्यामध्ये आपल्याला याची माहिती मिळते. खाली आपल्याला पाहायला मिळते एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे NCMC स्मार्ट कार्ड उपक्रम होय. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेले या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोंदणी संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ही संख्या केवळ एक आकडा नसून एसटीच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाऱ्या प्रवासाची ठोस साक्ष देत आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे. येथे आपल्याला किती प्रवाशांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे याची माहिती मिळते. केवळ आठवड्याभरातच या उपक्रमांतर्गत एकूण 1,21,000 प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यात महिला सन्मान योजना लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल 37,927 महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे. येथे खाली आल्यावर आपल्याला सर्वात महत्त्वाची माहिती पाहायला मिळते. NCMC स्मार्ट कार्डची सक्ती नाही. 1 मार्च पासून NCMC स्मार्ट कार्ड आल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांद्वारे पसरवली होती. तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. म्हणजे जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही. तसेच त्यांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट करून सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बस स्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळातर्फे केले जात आहे. भविष्यात NCMC स्मार्ट कार्डमुळे सवलतधारक प्रवाशांना तिकीट खरेदी अधिक सुलभ होणार असून भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसटी महामंडळाने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत असून प्रवाशांच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांनी केलेले आहे. तसेच NCMC कार्ड संदर्भात अधिक माहिती मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तसेच तुमच्या भागात NCMC कार्डची नोंदणी सुरू झाली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यामुळे इतरांना मदत होईल. तर ही अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.